बुल्ढाना जिले के सिद्धगढ़ राजा तहसील में लगातार हो रही मूसलाधार बारिश ने बाढ़ जैसी स्थिति पैदा कर दी है। खेत खलिहान पानी में डूब गए हैं, घरों और स्कूलों को नुकसान पहुंचा है, तो वहीं सड़कों पर भी दरारें और जल जमाव देखने को मिल रहा है। नुकसान का जायजा लेने के लिए राज्य के वस्त्रोद्योग मंत्री और जिला सहपालक मंत्री संजय सावरकर ने आज गाँव-गाँव दौरा किया। उन्होंने किसानों के बांध पर पहुंचकर उनकी समस्याओं को सीधे सुना और प्रशासन को तुरंत पंचनामे तैयार कर मुआवजा देने के निर्देश दिए। इस अवसर पर सावरकर ने रूमणा, देवखेड़, सोयमदेव और वर्दड़ी गांव के लोगों के साथ संवाद साधा और अधिकारियों से नुकसान का विस्तृत ब्यौरा लिया। उन्होंने कहा कि प्रभावित परिवारों को तत्काल राहत दी जाएगी और राज्य सरकार के स्तर पर नुकसान भरपाई हेतु प्रस्ताव भेजा जाएगा। इसी के साथ मंत्री ने लोणार सरोवर भी जाकर हालात की जानकारी ली और पुनर्निर्माण के लिए उचित कदम उठाने की आश्वासन दिए। अगदी खरं आहे की लोणार सरोवरामध्ये बऱ्याच वर्षानंतर म्हणजे कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा इतकी मोठी पाण्याची पातळी वाढली। त्याला कारण त्या भागात झालेला अति पाऊस आणि तुम्हाला माहिती असेल की लोणार सरोवरामध्ये पाण्याला ड्रेनेजला कुठे जागा नाही, ते पाणी तिथेच थांबून राहतं आणि खाली खडक असल्यामुळे ते पाणी झिरपतही नाही, त्याच्यामुळे ते पाणी तसंच साचून राहिलेलं आहे। आणि पहिल्यांदा असं घडलं आहे की लोणार सरोवरामध्ये जी 12 मंदिरं आहेत त्याच्यापैकी 7 मंदिरं ही पाण्यामध्ये आहे, 5 मंदिरं बऱ्यापैकी पाण्यात आहे, फक्त एकच मंदिर असं पूर्णपणे उघड्यात तिथे, बाकी बहुतांशी मंदिरं ही पाण्यात गेलेली आहे। पण हे बाय इव्हॅपोरेशन जसं जसं पाणी जाईल तसंच ते उघडं होईल। ते आता त्याची पाण्याची पातळी वाढली आणि त्यामध्ये काही मासे आढळून लागले, त्याची जैवविविधता धोक्यात नाही ते मी चेक केलं तोही डिस्कशन झालं। तिथे त्या पाण्याची pH व्हॅल्यू इतकी जास्त असते की तिथे मासे जगू शकत नाही। ते एखाद वेळेस काही कुठे कुठल्या पक्षाने वगैरे तो एखाद मासा तिथे आला असेल त्याच्याकडून तर असू शकतो तो प्रकार, पण तिथे मासे जिवंत राहू शकत नाही त्या पाण्यामध्ये। असं पण pH कमी झाला वाटतं? नाही मी माझ्यासमोर चेक केला pH, तिथनं पाणी आणून pH व्हॅल्यू तिथनं चेकही केली, तिथे 9च्या वर pH व्हॅल्यू, 9 ते 10 जवळपास 10च्या आसपास pH व्हॅल्यू। विरोधकांचं कामच आहे तसं सांगणं। पूर्वीपासून शासकीय जे नियम आहेत 2 एकरपर्यंतच्या जमिनीचं ग्राह्य धरून देणं वगैरे, तो पूर्वीपासूनचे नियम आहे, ते काय आजचे नाही आहे। मध्यंतरी एकदा फक्त एक विशेष बाब म्हणून ते 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर केलेलं होतं। आमचा प्रयत्न आहे की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तिथे तो क्रायटेरिया करावा, असं विनंती आता या कॅबिनेटमध्ये करू आम्ही। त्या भागातनं येताना सिंदखेड राजा परिसरातून येताना मध्ये काही मी आधीच अधिकाऱ्यांना विचारलं होतं की मध्ये काही परिसरामध्ये अजून काही अशी ठिकाणं आहेत का की जिथे नुकसान झालेलं आहे। तर लोणार भागामध्ये याच्या आधी बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे, म्हणूनही तिथले अधिकारी आणि काही कार्यकर्त्यांची चर्चा केली। तिथेच BNCच्याच रेस्टॉरंटला सगळ्यांना बोलवलं होतं आणि तिथला सगळा आढावाही घेतला आणि ती सगळी मदत निधी तो या 15 दिवसात सगळा येणार आहे। तो मला वाटतं विरोधकच हरवलेले आहे, त्यांनाच कळलं नाही आहे की मी कधी येतो कधी जातो, त्यांचंच लक्ष नसतं। मी सहपालक मंत्री म्हणून इथे नियुक्ती झाल्यानंतर ज्या दिवशी सहपालक मंत्री म्हणून घोषित केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी शेगावला आलो होतो। गजानन महाराजांचं दर्शन घेऊन तिथेही अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती। त्याच्यानंतर सहपालकमंत्र्याची जबाबदारीचा GR आला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बुलढाण्यात आलो। बुलढाणामध्ये येऊन मी सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेतला, त्याच्यामध्ये सगळ्या नुकसान भरपाईसह सगळ्याच गोष्टींचा आढावा घेतला होता। कुठले प्रोजेक्ट चालू आहे त्याचे काय स्टेटस आहे त्याचाही आढावा घेतला होता। त्यावेळी जे ऑगस्टचं जे नुकसान झालं आहे त्याचा सगळे पंचनामे होऊन सगळं शासनाकडे मागणीपत्र गेलेलं होतं, त्याचे पैसेही आता आलेले आहे। त्याच्यानंतर जास्तीचा पाऊस जो झाला तो मलकापूर तालुक्यामध्ये एकाच गावात झाला होता, विवरे या गावी। तिथे मी प्रत्यक्ष भेट देऊन आलो, त्या गावात जाऊन आलो, तिथलीही सगळी माहिती घेऊन कलेक्टर साहेबांशी चर्चा करून तिथे काय काय उपाययोजना करता येतील तेही निर्देश दिले होते। त्याच्यानंतर सोमवारी रात्री जो प्रचंड प्रमाणात पाऊस झाला सिंदखेड राजा आणि काही परिसरामध्ये, तर सोमवारी रात्री आम्हाला तर काही कल्पना नव्हती की इतका पाऊस येणार आहे। आम्ही सोमवारी रात्री ट्रेनने मुंबईला गेलेलो होतो, मंगळवारी सकाळी गेल्यावर आम्हाला कळलं। कॅबिनेट होतीच त्या दिवशी मंगळवारी, कॅबिनेटमध्ये आम्ही विषय मांडला हा की अशी पूर परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली या सिंदखेड राजा परिसरामध्ये अशी झालेली आहे। त्याचं एक कॉग्निजन्स कॅबिनेटने घेतलेलं आहे। मंगळवारी रात्री आम्ही तिथनं निघालो, मी बुधवारी सकाळी गावी येऊन बाय रोड इथे येणार होतो, पण मंगळवारी रात्री माझ्याच मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला, काही भागामध्ये पाणी घुसलं, म्हणून मला थांबावं लागलं, माझ्या मतदारसंघातला दौरा करावा लागला
त्याच्यामुळे मंगळवारी मला येता आलं नाही, म्हणून मी बुधवारी येता आला नाही, म्हणून मी आज निघालो. नाही तर बुधवारचा माझा दौरा ऑलरेडी बुधवारी ऑलरेडी डिक्लेअर दौरा होता माझा. त्यांना माहिती होती की बुधवारीच मी येणार आहे म्हणून. एक म्हणू शकतो याच्यात राजकारण खरं आणू नये. जर एखाद्या गोष्टीला न्याय द्यायचा असेल तर त्याच्यात राजकारण आणण्यापेक्षा त्याला कसा न्याय मिळेल हे आपण पाहायला पाहिजे, विरोधक असो की सत्ताधारी असो. ओला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे का? कारण शेतकरी म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करा. काही मंडळं अशी आहेत खरं की जिथे अशी परिस्थिती जशी तुम्ही सांगता ओला दुष्काळ झाला पाहिजे. अशी 7-8 मंडळं आहे जिल्ह्यामध्ये जिथे ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. पण काही जिल्ह्यामध्ये अचानक तो पाऊस एकाच दिवशी जास्त प्रमाणात आला, त्याच्यामुळे अतिपाऊसचा जो क्रायटेरिया तो लागतो. आणि जे तुम्ही सांगता ओला दुष्काळ तो सातत्याने पाऊस 4-5 दिवस जो पडत राहिला तर तिथे ओला दुष्काळ होता. अशी 7-8 मंडळं मात्र आताच मला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की 7-8 मंडळं तशी आहेत जिल्ह्यात. पर्टिक्युलरली सिंदखेड राजा भागामध्ये आणि काही लोणार परिसरात पण जाऊन आलो, पण सिंदखेड राजा भागामध्ये परिस्थिती खरोखर गंभीर आहे. ढगफुटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी काही जनावरं पण वाहून गेलेली आहे आणि काही गावांमध्येही पाणी गेलेलं होतं. पण एकंदरीतच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सुदैवाने जीवितहानी कुठे झाल्याचं ऐकलेलं नाही, पण काही पशुधन मात्र कुठे कुठे नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांना नुकसान भरपाई मिळू शकेल? त्याच्या आधीच मिळेल. आता पंचनामे जे सुरू आहे. ऑगस्टमध्ये जे पावसाचं नुकसान झालं होतं त्याचे पैसे ऑलरेडी आलेले आहेत, त्याचं डिस्बर्समेंट सुरू आहे. सप्टेंबरपर्यंतच्या पावसाचं जे काही नुकसान झालं होतं जवळपास 2215 कोटी रुपये शासनाने रिलीज केले. त्या 15 दिवसात ते पैसे प्रत्येकाच्या याच्यावर येऊन जातील, म्हणजे जिल्हा लेवलपर्यंत. आणि आता या 2 दिवसामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याचे सगळे पंचनामे सुरू आहे. इमिडिएटली ते सगळे पाठवून त्याचे पैसे लगेच